श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माला जाप कशी करावी हे दाखवलं होतं. तर माला जाप कसा करावा त्यावरती तर बोलली मी. पण बघा, जो आपण माला ज्याच्यावरती जाप करतो, म्हणजे ज्याच्यावरती आपण साक्षात आपल्या परमेश्वराचं नाव घेतो, माला जेव्हा आपण जपतो तर तो प्रत्येक जो मणी आहे ना तो तो त्या तो सिद्ध झाल्यासारखं, म्हणजे त्या मण्यामध्ये ना एक प्रकारची पावर आलेली असते मित्रांनो. तर ते साक्षात जसं की आपण जेव्हा आपण असा माला करतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जेव्हा आपण रेग्युलर त्याच्यावरती जाप करत चालतो, तसं ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मालेमध्ये ॲक्टिव्ह झालेली असते. जेव्हापासून आपण देवाचं नाव घेऊन माला जाप चालू करत असतो त्या मण्यांवरती, आपण रेग्युलर माला करतो, आपण कधी 11 माळी करतो, विशेष दिवस असतो त्यावेळी 11 माळी करतो रेग्युलर दिवसामध्ये. एक जसं ते आपण दररोज माला करत असतो तेव्हा आपली जी देवाची जी शक्ती असते, जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती त्यामध्ये हळूहळू ॲक्टिव्ह होते मित्रांनो. तर थोडक्यात मला हे बोलायचं आहे की माला आहे म्हणजे आपण असं घेऊन फक्त तिला देवघरात ठेवायचं नसतं किंवा कसंही ठेवायचं नसतं, कुठे पण असं लटकवायचं नसतं. माला आहे, देवाची माला आहे, त्याच्यावरती आपण सेवा करतो देवाची, ते तितकीच पूजनीय आहे जितके आपल्या देवाचा जो फोटो असतो, आपल्या देवाची जी मूर्ती असते तिला आपण जितक्या इज्जतने, जितक्या मान सन्मानाने आपण आपल्या देवघरात ठेवतो, तिची काळजी घेतो, त्यांना व्यवस्थित स्वच्छ करतो, वेळोवेळी आपण देवांना आंघोळ घालतो, देवारा स्वच्छ करतो, जागा स्वच्छ करतो, कारण की ती साक्षात देवाची मूर्ती असते म्हणून, आहे ना. आणि बघा, मी प्रत्येकांसाठी नाही सांगते, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगते. होतं असं कधी कधी, काय फक्त माळ तर आहे, मग कोणी तितकं सिरियसली नाही घेत या गोष्टी. तर मला हेच बोलायचं आहे की बघा मित्रांनो, कोणीतरी सांगतं आहे म्हणून जर आपण करतो आहे, पण असं नाही. त्या गोष्टीला तितकंच महत्त्व आहे. जर का तुम्ही त्याची तिला तितकं महत्त्व नाही देऊ शकत, त्याची तितकी इज्जत नाही करू शकत त्या वस्तूची, तर प्लीज नका करू. हां, पण ज्यांना बिचाऱ्यांना माहिती नाही आहे, ते मनापासून सन्मान देत आहेत त्या वस्तूंना, तर त्यांच्यासाठी हे की जी माला जाप करतो त्या दिवसेंदिवस आपण जसं माला जाप करत चालतो मित्रांनो, तसं आपल्या मालेमध्ये ती जी दैवी शक्ती जे त्यामध्ये ॲक्टिव्ह होत असते. तर आपल्या देवघरामध्ये ही माला आपल्याला व्यवस्थित, जर का तुमच्याकडे छान मोठं असं देवघर असेल तर त्याच्यामध्ये तर ऑलरेडी सगळं सेट केलेलं असतं, तिथे तुम्ही देवाच्या पायाजवळ ही माला ठेवू शकता. जर आपल्याकडे मोठं देवघर नाही आहे, आपलं छोटंसं देवघर आहे, त्याच्यामध्ये पण देवाला काही असं विशेष काही लागत नाही, आपण आपल्या तुम्ही वाटी घेऊ शकता, छोटं तांब्याचं तामण घेऊ शकता, त्याच्यामध्ये ठेवू शकता. पण मला इतकंच म्हणायचं आहे की ती जी माळ आहे मित्रांनो, अशीच तिची म्हणजे आपण अपमान होऊ नये आपल्याकडनं, आपण याचा प्रयत्न केला पाहिजे. असं घरामध्ये उगाच खिळायला किंवा हुकला अडकवून ठेवलं आहे किंवा ठेवले तिथे टाकून एखाद्या आपण पिशवीमध्ये टाकून ठेवली, जेव्हा जाप करायचा तेव्हा काढू, असं नसतं करायचं. असं केलं पण नाही पाहिजे, कारण की ते आपल्या देवाचं स्वरूपच आहे. आपण त्याच्यावरती माला जाप करतो आहे, आपण त्या ती शक्ती त्यात ॲक्टिवेट होत असते, त्याच्यावर नामस्मरण करत आहोत आपण. तर ते त्या आपल्या देवा इतकीच ती पूजनीय आहे माला. तर जी माला जर का तुम्ही पूजत असाल तर प्लीज तिला व्यवस्थित छानपैकी आपल्या देवघरामध्ये जागा द्या आणि व्यवस्थित ठेवा. इतकंच मला बोलायचं आहे. कारण की मी बऱ्याचशा ठिकाणी असं बघितलं आहे की कुठेतरी बघतात, कुठेतरी ऐकतात म्हणून देवाचं करायला घेतात, परंतु मनापासून त्यांना ते रिस्पेक्ट करत नसतात. फक्त इतकं आहेत असे निर्बुद्ध जीव जगामध्ये, फक्त तर असंच करायचं असतं म्हणून आम्ही करतो आहे. पण मला इतकं बोलायचं आहे, जोपर्यंत जर तुमच्या मनात आतून त्या गोष्टीसाठी जर श्रद्धा नाही आहे तर नका करूच नका. आपल्या वाचून देवाचं काहीच नाही अडत आहे, जे अडतं आहे ते आपलंच अडतं आहे.
तर असं नाही झालं पाहिजे आपल्याकडनं थोडक्यात. आता माझ्याशी माझे जे माणसं माझ्याशी जोडलेले आहेत, माझे जे फ्रेंड्स माझ्याशी जोडलेले आहेत, त्यांना तरी मी हीच रिक्वेस्ट करेल की एखादी गोष्ट जेव्हा आपण करायला घेतो ना, तर त्याला पूर्ण रिस्पेक्ट करा. मनापासून जर तुमची तयारी असेल तरच करा, नाही तर तुम्ही सिंपल हात जोडून पण देवाची सेवा करू शकता, देवाचं नाव मनातल्या मनात घेऊ शकता. फक्त ते तुमच्या मनापासून निघालेलं पाहिजे. ज्यांना सेवा करायची, ज्यांची इच्छा आहे, ज्यांची तयारी आहे सगळ्या गोष्टींचं ध्यान ठेवण्याची, तर ते नक्कीच करतील. आजच्या व्हिडिओत इतकंच मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.